नमस्कार, स्मार्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सत्तेवर असूनही सत्तेतल्या लोकांवरच तुटून पडणारे, विरोधकांना मागे टाकून आपल्या टीकेच्या सत्तेधारांनाही गडबडून टाकणारे, बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग प्रकरणाच्या वादात चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारे हे आहेत आमदार सुरेश धस. मित्रांनो, बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एक नाव प्रचंड गाजतंय, आमदार सुरेश धस. त्यांचा हा प्रवास संघर्ष, बंडखोरी आणि परखड टीकेनं भरलेला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात उघडपणे आक्रमक झाल्यानंतर सुरेश धस पुन्हा एकदा चर्चेत आले. पण सत्तेत असूनही ते नेमके एवढे आक्रमक का झाले? त्यांच्या मागे कोणाचा आधार आहे का? आणि त्यांच्या जीवन प्रवासातले ते क्षण जे त्यांना आघाडीच्या नेत्यांच्या यादीत घेऊन गेले, या सगळ्यांचा या व्हिडिओमधून आपण मागोवा घेणार आहोत. सुरेश धस यांचा राजकीय उदय खरा तर बंडखोरीतूनच झालेला आहे. सुरेश धस यांचा जन्म बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जामगाव येथे झाला. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात जामगावचे सरपंच म्हणून केले. तिथून ते जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. सुरुवातीपासूनच त्यांचा स्वभाव बंडखोरीचा होता. काँग्रेसच्या साहेबराव दरेकर यांचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात पाऊल टाकणारे धस यांनी 1999च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बंडखोरी करून गोपीनाथ मुंडे यांना मदत केली आणि तिथूनच त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून स्थान मिळवलं. भाजपमधून त्यानंतर ते राष्ट्रवादीमध्ये आले. 1999 आणि 2004 मध्ये आष्टी मतदारसंघातून भाजपकडून आमदार म्हणून निवडून आलेले धस यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2007च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देत भाजपला मोठा धक्का दिला. 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून आमदार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा 2014च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात थेट उभं राहत त्यांच्यावर आरोपाचा भडीमार केला. जरी त्यांचा पराभव झाला तरी त्यांची बंडखोरीची प्रतिमा अधिकच ठळक झाली. त्यानंतर पुढच्या काळात पंकजा मुंडे आणि सुरेश धस पुन्हा जवळ आले आणि भारतीय जनता पार्टी सोबत सुरेश धस यांनी जुळून घेतलं. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत काय घडलं हे तुम्हाला माहीतच आहे. सुरेश धस यांचा संघर्ष फक्त निवडणुकीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांनी अनेकदा उघडपणे भूमिका घेतली. मस्साजोग प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई आणि धनंजय मुंडेवर केलेले आरोप, या सगळ्यात धस यांची आक्रमकता दिसून आली. 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात अप्रत्यक्षपणे भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतःची ताकद दाखवली आणि आष्टी मतदारसंघातून तब्बल 77,975 मतं घेऊन मोठा विजय प्राप्त केला. सुरेश धस यांनी आपली ताकद आणि नेतृत्व सिद्ध केल्याने आता महाराष्ट्रभर सुरेश धस यांची चर्चा आहे. पैठणच्या सभेत थेट धनंजय मुंडेवर आणि अजित पवार यांच्यावर आणि सत्ताधारी मित्र पक्षावर ताशेरे ओढून सुरेश धस पुन्हा एकदा चर्चेत आले. विरोधकच नव्हे तर आता त्यांच्या भाषेवरून त्यांच्याच पक्षातील लोक गोंधळलेले दिसत आहे. सुरेश धस यांच्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे का ते स्वतंत्रपणे मराठवाड्यातील पुढचं नेतृत्व स्वतःला तयार करत आहे? या चर्चांना सध्या उधाण आलंय. याचे उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यांनी पक्ष बदलले परंतु त्यांचा ध्यास बदलला नाही. विरोधकांवरच नव्हे तर आपल्या मित्रावरही टीका करून ते स्वतःचे स्थान निर्माण करत राहिले. तुमचं यावर मत काय? कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या स्मार्ट मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन राजकीय व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.